नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सीमाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी मला असंख्य अनुभव आत्तापर्यंत दिले आहे। माझे नाव सौ सीमा चौधरी असे आहे। मी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की माझ्यामुळे एक जरी नवीन सेवेकरी भेटला आणि जो कोणी दुःखात असेल, त्रासात असेल आणि ज्यांचा स्वामींवरचा विश्वास कमी होत आहे, त्यांनी हा अनुभव ऐकल्यानंतर नक्कीच तुमचा विश्वास वाढणार आहे, कारण मला स्वामींनी तशी प्रचितीच दिली आहे। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेमध्ये कशी आले? स्वामी सेवेमध्ये येण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे दुःख। माणसाला जेव्हा दुःख येतं त्यावेळेस माणूस स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो। मीही ह्या दुःखामुळे स्वामींच्या सेवेत आले होते। ज्यावेळेस आपण नवीन सेवेमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला लवकर अनुभव येतात आणि जसं जसं आपण सेवेमध्ये आपले दिवस वाढतात तसे जसे अनुभव यायचे बंद होत असतात। असंच माझ्या बाबतीतही झालं। माझ्या मनात खूप यायचं की स्वामी, मी सुरुवातीला तुमच्या सेवेत आले, तुमच्याशी काही बोलले तर लगेच माझी ती इच्छा पूर्ण व्हायची, पण आता का बरं होत नाही असे मनात खूप प्रश्न यायचे। माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर मला कुठेच मिळत नव्हते। एक दिवस असंच काय झालं की मी यूट्यूबला स्वामींविषयी ऐकत होते। ऐकता ऐकता माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली की असं आपल्या सोबत का बरं होतं। कारण त्यांनी सांगितलं की आपण जर बाजारामध्ये गेलो आणि एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण ती किती निरखून पारखून घेतो, प्रत्येक तिला काही आहे का नाही सर्व काही बघतो। तसंच काही आपल्या बाबतीत असतं। ज्यावेळेस आपण स्वामींना अनन्य भावाने शरण जातो, आपण स्वामींचं होत असतो, त्यावेळेस स्वामी देखील आपल्याला पारखून घेत असतात। जे काही संकट दुःख आपल्यावरती येत असतात ते स्वामी महाराजच आपल्याला देत असतात, कारण स्वामींना बघायचं असतं याच्यामध्ये किती क्षमता आहे, किती ताकद आहे आणि हा आमचा भक्त बनण्याच्या लायकीचा आहे का, हे सर्व काही स्वामी बघतात आणि आपलं मडकं हे पक्क करत असतात। ज्यावेळेस आपलं मडकं पक्क होतं त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने स्वामींच्या सेवेसाठी पात्र होत असतो आणि त्या दिवसापासून आपल्याला स्वामी महाराज खरे काय आहे ते कळतात। स्वामींच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला कळू लागतं। मी स्वामींचं इतकं नामस्मरण करत होती, उठता बसता खाता पिता फक्त मला श्री स्वामी समर्थ एवढंच नाव पुढे दिसत असायचं। दुसरं टीव्हीमध्ये देखील काहीच बघू वाटत नव्हतं, फक्त स्वामींचे गाणे, स्वामींची सिरियल, स्वामींचे पिक्चर असे मला बघू वाटायचे आणि मग मी तेच बघायची। त्यामुळे माझा श्रद्धाभाव हा दिवसेंदिवस फार वाढत गेला। मला सर्वात मोठा पहिला अनुभव असा आला की माझा जो मुलगा होता तो पुणे येथे शिकायला होता। सणानिमित्त तो घरी आला। घरी आल्याबरोबर त्याने पोटदुखीचा त्रास मला होत आहे असं तो बोलू लागला। त्याला प्रचंड पोटदुखीचा त्रास होत होता, कारण 2-3 दिवस झाले होते त्याला टॉयलेट होत नव्हती आणि तिकडे त्याने काय खाल्लं होतं हे काही माहीत नव्हतं। मग आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं। डॉक्टरकडे देऊन औषध घेतलं, पण त्याला काही कोठा त्याचा साफ होत नव्हता। घरीही इनिमाही दिला, लिंबू पाणीही दिलं, सोडाही दिला, सर्व केलं, पण कुठेच म्हणजे त्याचं पोट साफच होत नव्हतं। खूप प्रचंड वेदना त्याला होत होत्या। तो घरभर लोळत होता। असं वाटत होतं की याचं अपेंडिक्स वगैरे आहे की काय, म्हणून आम्ही मोठ्या हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलो। सोनोग्राफी वगैरे केली, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले। आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता। त्या दिवशी स्वामींपुढे मी गेली आणि स्वामींपुढे जाऊन खूप रडले की स्वामी, बाळाला काहीतरी होत आहे, काहीतरी त्रास होत आहे, त्याच्या पोटात काय गेलं आहे माहीत नाही। ज्याप्रमाणे तुम्ही बाळाप्पाचे पोटव्याधी दूर केली, त्यांच्या बेंबीमधून ते विष बाहेर काढलं, असं जर काही माझ्या लेकराच्या पोटामध्ये असेल तर ती वेदना तुम्ही आज दूर करावी असं म्हटले। आणि मला तेवढ्यात काय झालं, क्लिक झालं की गुरुचरित्राच्या
13व्या अध्यायामध्ये देखील नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या पोटशुळाची वेदना धारण केली होती. जे अन्न त्याच्यासाठी बाधा होतं तेच अन्न औषध बनलं होतं, फक्त कृपा आशीर्वादाने. मग मी काय केलं, सकाळी पहाटे लवकर उठली आणि गुरुचरित्रातील 13वा अध्याय हा वाचला. रात्रभर माझ्या मुलाचा त्रास हा होता तसाच होता. 13वा अध्याय वाचला, स्वामींना विनंती केली. त्यानंतर जी काही विभूती पडली होती ती विभूती घेतली. पुढे पाणी ठेवलं होतं, ते तीर्थामध्ये मी ती विभूती टाकली आणि माझ्या मुलाला पिण्यासाठी दिली. आणि त्याने ती विभूती पिला आणि 1-2 तासामध्ये त्याचा जो कोटा आहे तो पूर्णपणे साफ झाला आणि त्याचं पोट हे एकदम व्यवस्थित झालं. त्याचं पोटदुखी वेदना ही 3-4 तासामध्ये शांत झाली. हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालं, स्वामींवरच्या विश्वासामुळे. हा अनुभव आल्यानंतर माझ्या मिस्टरांनाही खूप स्वामींचं हे वाटलं. नाही तर ते अगोदर स्वामींना कधीही मानत नव्हते. स्वामींचं ते खूप असं हे करायचे. मी करायची ना स्वामींचं तर ते मला म्हणायचे की सारखी देवापुढे बसते, सारखा देवदेव करते, काय होतं तुझं हे देवदेव करून, घरामध्ये तुझं लक्ष नाही, सारखी स्वामी स्वामी करत असते. पण यांना आता मी कसं सांगणार की स्वामींशिवाय दुसरं या जगामध्ये काहीच नाही म्हणून. मी त्यांना सांगूही शकत नव्हते. मी काहीच बोलायची नाही, फक्त श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणत होती. पण हा अनुभव आल्यानंतर त्यांना देखील विश्वास पटला आणि ते आता मला त्यानंतर स्वामी सेवा करायला काही एक बोलत नव्हते. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असेच खूप दिवस गेले आणि 2020मध्ये करोनाची भयंकर लाट ही सुरू होती. त्यामध्ये माझ्या सासूबाई ह्या करोना पॉझिटिव्ह आल्या. आता करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही खूप घाबरलो. आता काय करायचं, आता आपण सर्वजण हे पॉझिटिव्ह असणार असं वाटत होतं. मी महाराजांचा धावाच सुरू होता. माझ्या सासूबाई पॉझिटिव्ह आल्यामुळे आमच्या सर्वांच्या टेस्ट करण्यात आल्या. माझा रिपोर्ट हा नॉर्मल आला, पण मिस्टर हे पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खूप भीती वाटत होती आणि पैशाचीही खूप तंगी त्यावेळेस चालू होती. आता काय करायचं, महाराजांशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्यावेळेस काय झालं की मग माझ्या सासूबाईंना बेड देखील मिळत नव्हता. त्यांची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आणि मला आठवलं की जनकल्याण योजनेचा फॉर्म भरायचा होता. आम्ही अगोदर ट्रायही केला होता, पण मिस्टरांचा जास्त विश्वास नसल्यामुळे त्यांनी एवढं काही मनावरती ते घेतलं नव्हतं. आणि मग ट्राय केला पण ते फेल झालं होतं. मग मिस्टरांना बोलली की आपण एकदा जनकल्याण योजनेचा फॉर्म भरून बघूया, बघा काहीतरी आपल्या आयुष्यात चमत्कार होईल, असे पैसे आपले खूप जातात असं मी मिस्टरांना बोलली. आणि आम्ही तिथे जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला, दान केलं आणि काय आश्चर्य, त्या दिवशीच लगेच माझ्या सासूबाईंना बेड मिळाला. आणि आम्ही तारक मंत्र आणि स्वामींचं नामस्मरण हे सुरूच ठेवलेलं होतं. आणि माझ्या सासूबाई ह्या 2-3 दिवसामध्ये एकदम नॉर्मल होऊन घरी आल्या. त्यांच्या जवळचे जे पेशंट होते ते सर्व एक्सपायर झाले. पण माझ्या सासूबाईंना जो आधार, जो धीर मिळाला तो फक्त स्वामींमुळे. कारण आम्ही त्यांच्यापाशी एक छोटा मोबाईल ठेवला होता. त्या मोबाईलमध्ये कंटिन्यू त्यांच्यापाशी तारक मंत्र हा सुरू होता. माझ्या सासूबाई घरी आल्या आणि माझे मिस्टरही व्यवस्थित झाले. आम्ही सर्व घरी आलो आणि सर्व व्यवस्थित झालं. इतक्या दिवसापासून आमच्या घरी जे आमचं रेंटनी देण्यासाठी घर होतं तिथे कोणीही येत नव्हतं, रेंटनी राहत नव्हतं. त्यामुळे आमची पैशाची अडचण ही वाढत चालली होती. पण स्वामींच्या कृपेने आम्हाला एक रेंटने आमचं घर गेलं आणि तेही व्यवस्थित झालं. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं, सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मी अक्कलकोटला येईल असं मी स्वामींना बोलली होती. आता अक्कलकोटला जायचं मी खूप हट्ट धरला. स्वामींकडे खूप मागणे मागत होती की अक्कलकोटला जायचं, पण सर्वत्र लॉकडाऊन होतं आणि आता अक्कलकोटला कसं जायचं, दर्शन मंदिरही उघडे नाही, दर्शन कसं घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न होता. पण मी मिस्टरांना म्हटले आता काही हो, आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे. तर ते म्हणे की गाड्या वगैरे तर काही नाही, तर कसं जायचं, तर आपण म्हटलं आपण बाईकनेच आपण आता अक्कलकोटला जायचं आहे असं मी मिस्टरांना म्हटले. आणि मग मिस्टर त्या दिवशी आदल्या दिवशी खूप पाऊस झाला होता आणि मिस्टर म्हटले की पाऊस जर आला तर काय करायचं. मी म्हटलं हे बघा, महाराजांची इच्छा आहे म्हणून आपण चाललेलो आहे, महाराज जसे नेतील, त्यांची जशी इच्छा असेल तसे आपण तिथे पोचू. म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, महाराजांवरती सर्व सोडा आणि जाण्याची तयारी करा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो आणि निघालो. असं वाटत होतं पोलीस कुठे पकडते की काय, काही आमचं दर्शन होतं की नाही, खूप सारे प्रश्न घेऊन आम्ही निघालो. आमचा प्रवास सुरू झाला.
वाटेमध्ये आम्हाला कोणीही अडवलं नाही आणि पाऊसही लागला नाही. आम्ही संध्याकाळी अक्कलकोटमध्ये पोचलो. तिथे पोचल्यानंतर आम्ही अगोदर वटवृक्ष मंदिरात तिथे एक रूम घेतलेली होती. त्या पुजाऱ्याचा नंबर वगैरे आमच्याकडे होता. आम्ही त्यांना कॉल केला की येथे रूम आहे का? तर ते म्हटले की एकच रूम शिल्लक आहे, तुम्ही या म्हणून असं म्हटले. आणि आम्ही दरवेळेस जाताना वटवृक्ष मंदिराकडेच जात असतो, पण ह्यावेळेस नकळतपणे आम्ही कसं काय समाधी मंदिराकडे गेलो. आता तिथे गेल्यानंतर आम्ही खूप गाडीवरती प्रवास करून गेल्यामुळे खूप थकलेलो होतो. आणि आता मग मिस्टर म्हटले की तिथे ते बाबा बसलेले आहेत, त्यांना विचार की मंदिर किती वाजता उघडतं आणि किती वाजता बंद होतं. ते आम्ही त्या बाबांना विचारायला गेले की बाबा, येथे मंदिर किती वाजता उघडतं, दर्शन कधी असतं, आम्हाला सांगता का? तर ते बाबा मला म्हणले की आत्ता ताबडतोब लगेच दर्शनासाठी जा, असं ते म्हणत होते. आम्ही म्हटलो की आम्ही खूप लांबून प्रवास करून आलो आहे, आम्ही फ्रेश होतो आणि मग दर्शन घेतो, रात्री किती वाजेपर्यंत असतं. ते पुन्हा हट्ट करत होते की तुम्ही आत्ता ताबडतोब दर्शनासाठी जा. मग मला असं वाटलं की स्वामींची इच्छा आहे, आपण आत्ता दर्शन घ्यावं, काहीतरी पुढे चांगलं असेल म्हणून स्वामी आपल्याला हा संकेत देत आहे असं म्हटलं. मग मिस्टरांना म्हटलं की चला आपण लगेच दर्शन घेऊया. मग आम्ही आतमध्ये गेलो. समाधी मंदिराचं खूप छान दर्शन झालं, कारण गर्दी वगैरे काहीच नव्हती. आतमध्ये गेलो. मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये काहीतरी दुःखद घटना घडली होती, त्यामुळे आम्हाला त्या स्वामींच्या पादुका, विहीर ते सर्व काही बघायला मिळालं नव्हतं. माझी खूप इच्छा होती की ते बघायचं. मग आम्ही थोडेसे पुढे गेलो, त्या औदुंबराचे दर्शन घेतले. त्यानंतर तिथे एक मुलगी होती, तिला विचारलं चोळाप्पा महाराजांचा हाच मठ आहे का? तर ती म्हटली हो. मी म्हटलं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तर ती म्हटली की तुम्ही दर्शन घ्या म्हणे, जा म्हणे आतमध्ये, गर्दी नव्हती. मग त्यांनी आम्हाला सर्व काही दाखवलं. ते स्वामींनी बनवलेली कुशावर्ती तीर्थ ते आम्ही बघितलं. त्यानंतर स्वामींनी जे डोक्यामध्ये घातलेलं होतं ते बघितलं. स्वामींचा अंगरखा आणि त्या पादुका सर्व काही बघितलं. रुद्राक्षाची माळा तिथे जेव्हा डोकं ठेवलं त्यावेळेस असं प्रत्यक्षात वाटलं की खरंच स्वामी महाराज इथे आहेत. एक वेगळा सुगंध तिथे येत होता. खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न झालं होतं. आणि मग असं वाटलं की स्वामी, दरवेळेस आल्यानंतर तुम्ही मला प्रसाद देता, पण ह्या वेळेस तुम्ही मला प्रसाद दिला नाही, असं नकळतपणे माझ्या मनामध्ये आलं. दर्शन घेतलं आणि तिथं आम्ही दक्षिणा वगैरे ठेवल्या आणि बाहेर जाणार तेवढ्यात जी मुलगी होती तिने आवाज दिला, ताई प्रसाद घेऊन जा, असं ती म्हटली. त्यावेळेस मला खूप छान वाटलं. तिने साखरेचा प्रसाद आमच्या हातावरती ठेवला आणि आम्ही साखरेचा प्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलं आणि झोपलो. म्हटलं आता पुढे सकाळी पहाटेच आपण याच्यामध्ये वटवृक्ष मंदिरामध्ये जाऊया असं ठरवलं. आणि आम्ही पहाटे लवकर उठलो आणि गेलो. तिथे गेलो तर सर्व काही बंद होतं, मंदिरही बंद होतं, प्रवेश बंद होतं. कसं जायचं खूप विचारलं तर सर्वजण म्हटले की मंदिर बंद आहे, तुम्हाला जाता येणार नाही, दर्शन होणार नाही, कारण खूप गर्दी वाटते, त्यामुळे आम्हाला इथे सक्त मनाई आहे दर्शन घेऊ द्यायची. असं म्हटलं थोडं कुठेतरी दर्शन भेटेल असं वाटलं, म्हणून आम्ही अर्धा ते पाऊण तास तिथेच थांबलो. मनात खूप वाईट वाटत होतं, स्वामी एवढ्या जवळ आलो पण तुमचं दर्शन होत नाही. समाधी मंदिराचं दर्शन छान झालं, पण इथे जर झालं असतं तर आणखी छान वाटलं असतं, असं मनामध्ये खूप प्रश्न येत होते आणि खूप असं कसतरी होत होतं. डोळ्यामध्ये नकळतपणे अश्रूही येत होते. तेव्हा मग असं थोड्या वेळ तिथे थांबलो आणि आम्ही म्हटलं आता मग तिथे जे काही सिक्युरिटी गार्ड होते आम्ही त्यांना विचारलं की खरंच इथे दर्शन होणारच नाही का, काहीतरी मार्ग असेल ना, आम्ही खूप लांबून आलो आहे आणि शिवाय आम्ही बाईकवरती आलेलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी, आम्हाला दर्शन पाहिजे आहे असं म्हटलं. तर ते म्हटले की तुम्ही एक काम करा, इथे पुजारी राहतात त्या पुजाऱ्यांना भेटा म्हणे, असं ते म्हटले. मग आम्ही तिथे गेलो. तिथे स्वामींची खूप मोठी असा फोटो होता, त्याच्याकडे बघून म्हटलं स्वामी तुम्ही कुठं चराचरामध्ये आहात, इथेही तुम्हीच आहात, पण मला तिथे वटवृक्ष मंदिरामध्ये तुमचं दर्शन घेण्याची फार इच्छा आहे ना, काय माहीत आता तुम्ही पुन्हा कधी बोलावता, कधी येणं होतं, मला आज दर्शन झालं असतं तर खूप छान वाटलं असतं, असं स्वामींना तिथे विनंती केली. मग त्या पुजाऱ्यांनी आम्हाला जे धान्य होतं धान्याच्या छोट्या छोट्या पुड्या दिल्या आणि तो स्वामींचा आशीर्वाद आहे असे म्हटले आणि ते म्हटले की तुम्हाला दर्शन होणार नाही.
आहे. मग आम्ही पुन्हा बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही पुढे जाणार तेच सिक्युरिटी गार्डने आम्हाला आवाज दिला, थांबा ताई, असं ते म्हटले. आणि मग त्यांनी काय केलं की मला आतमध्ये गेले. तिथून मग त्यांनी स्वामींची विभूती आणि वटवृक्ष मंदिराखालील प्रसाद वगैरे सर्व काही घेऊन आले आणि ते माझ्या हातामध्ये दिले. हा स्वामींचा प्रसाद आहे, स्वामींची विभूती आहे, ही तुम्ही लावा कपाळी, तुम्हाला वटवृक्ष मंदिराचं दर्शन झाल्यासारखं भासेल, असं ते म्हटले. त्यावेळेस मग आम्ही ती विभूती लावली, प्रसाद घेतला. पण मनामध्ये कुठेतरी होतं की स्वामींनी दर्शन दिलं नाही, स्वामींचं दर्शन झालं नाही. एवढ्या लांब येऊन प्रसाद मिळाला, विभूतीही मिळाली. मग आम्ही पुन्हा जाण्यासाठी मागे निघालो. जेव्हा मागे निघालो तेव्हा एक जवळपास 80 ते 90 वर्षाचे वयोवृद्ध आजोबा आमच्या पुढे आले आणि काहीतरी खाण्यासाठी मागू लागले. आता माझ्याकडे तर काहीच नव्हतं. प्रसाद जो होता तो तर धान्य होतं आणि थोडासा प्रसाद पेढ्याचा होता. मग खिशामध्ये हात घातला तर मिस्टरांकडे 11 रुपये सुट्टे होते, कारण सर्व काही पैसे हे ऑनलाईन होते. तर मग मिस्टरांनी काय केलं, बाबा हे माझ्याकडे 11 रुपये आहे, हे घ्या म्हणे आणि काहीतरी खा, आता आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही म्हणे. तर ते म्हटले, हसले ते बाबा. त्यांनी काय केलं, 10 रुपये घेतले आणि 1 रुपयाचा कॉईन पुन्हा माझ्या मिस्टरांच्या हातावरती ठेवला आणि घे म्हणे हा कॉईन आणि तुझ्याजवळ कायम ठेव म्हणे, असं म्हटले. आणि ते आजोबा तेथून गेले. ते गेल्यानंतर नकळत असं वाटलं की हे स्वामीच होते की काय माहीत, असं वाटलं. पण आम्ही दर्शन वगैरे काहीच घेतलं नाही. मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही, काहीच नाही. आम्ही एकदम सुखरूपपणे घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर 1-2 तासांनी इतका मुसळधार पाऊस चालू झाला की बस, आम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही, इतका जोरात पाऊस चालू झाला. स्वामी कृपेने आम्ही सुखरूप घरी आलो. त्यानंतर जो कॉईन दिला होता तो आम्ही तिजोरीमध्ये ठेवला, स्वामींचा आशीर्वाद म्हणून. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमचे दिवस हे खूप म्हणजे खूप बदलले. जे काही आमचे पैसे गुंतलेले होते ते सर्व पैसे आमचे आपोआप येऊ लागले, सर्व निघलं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की आमचा एक कुत्रा आहे मोती, त्याचं काय झालं, त्याने खेळता खेळता त्या बरणीमध्ये तोंड घातलं. त्याचं तोंड काही केल्या निघतच नव्हतं. जवळपास 8 ते 10 दिवस झाले तो ते घेऊन फिरत होता. तो खूप असा कुठेही भरकटत होता. आवाज दिला तरी तो जवळ येत नव्हता, लांब लांब पळत होता. आणि मग त्याचं ते काढायचं खूप जणांनी प्रयत्न केला, पण काही केल्या ते निघतच नव्हतं. खूप पॅक बसले होतं. आता काय करायचं, मी स्वामींपुढे गेली. आता तुम्ही म्हणताल की किती क्षुल्लक गोष्टीसाठी हे स्वामींना त्रास देतात, पण त्याचं ते निघत नव्हतं. त्याचं ते जीव गुदमारल्यासारखं व्हायचा, ते मला बघवत नव्हतं. मला खूप वाईट वाटत होतं. स्वामींकडे गेले, 11 वेळेस तारक मंत्र म्हटली, स्वामी काही करा पण त्याची ते तोंडामधलं निघू द्या, असं स्वामींना विनंती केली. त्यानंतर काय झालं की माझ्या मिस्टरांनी त्यांनी त्याला बळजबरीने पकडलं. सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी त्याचे पाय घट्ट पकडले आणि मी फक्त श्री स्वामी समर्थ जोरात म्हटली. आणि इतक्या दिवसापासून ते काढण्याचा प्रयत्न करत होते, ते निघत नव्हतं. सहज हलगत हात लावला आणि ती बरणी निघाली. हे फक्त स्वामी कृपेने शक्य झालं आणि त्याचा जीव त्याच्यामधून मोकळा झाला. हे तारक मंत्राने शक्य स्वामींनी करून दाखवलं. असे मुक्या प्राण्यांवर देखील स्वामी महाराज खूप कृपा करतात. आपण जर त्यांच्याकडे मागितलं तर त्यांना देखील जीवदान स्वामी महाराज हे देतात. हे स्वामींची अखंड लीला आहे. असंच आमचा जो मिट्टू आहे पोपट, त्याला स्वामींचं खूप वेड आहे. आम्ही जर मोबाईलवरती गाणे लावले तर त्याला ते खूप आवडतात. तोही ते गाणे म्हणत होता, तोही श्री स्वामी समर्थ म्हणायचा. त्यामुळे खूप छान वाटायचं की मुक्या प्राण्यालाही म्हणजे स्वामींचं वेड लागलं आहे. असंच काय झालं, तो खूप आजारी पडला आणि डॉक्टर सर्व काही केलं पण त्याचं काही विलाज होत नव्हता. अक्षरशः तो शेवटच्या स्टेपला होता, इतका आजारी होता, काही खात पीत नव्हता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माझा मंत्र कंटिन्यू चालूच होता. मी त्याला तारक मंत्राचं तीर्थ रोज पाजू लागली होती आणि स्वामींकडे विनंती केली की स्वामी त्याला बरं करा, कारण तोही तुमचं नाव घेतो म्हटलं. तुमच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, तर त्याला तुम्ही बरं करा, असं मी स्वामींना म्हटली. आणि तारक मंत्राचं तीर्थ त्याला पाजलं. त्यानंतर त्याला मी 4-5 दिवस रुद्राचं तीर्थही दिलं. आणि काय आश्चर्य, जो शेवटच्या स्टेपला होता तो 5-6 दिवसांनी पुन्हा एकदा खाणं पिणं करू लागला होता आणि तो पुन्हा स्वामी कृपेने व्यवस्थित झाला.
आणि आज ते कुत्रं आणि पोपट दोन्ही आमच्या घरी आहे. एकदम सुखरूप व्यवस्थित आहे. स्वामी कृपेमुळे आज आमचा परिवार खूप सुखात आहे. स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. माझा अनुभव कसे वाटले नक्की सांगा स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.